रामचरित मानसाबद्दल पण माझाच तोच एक किंतु होता सुरुवातीला. माझा स्वतःचा होता, की हे आज आपण आधुनिक काळामध्ये जर्मनीत राहत असताना हे काय करतोय आणि ह्याचा आपल्याला उपयोग काय आहे? आपण मराठीत सुद्धा सहज शब्द वापरतो, पुराणातली वांगी, पुराणमतवादी. जास्त करून आपण निगेटिव्ह छटेनी वापरतो. पण पुराण उघडून आपण जर खरंच वाचायला लागलो, तर त्याच्या इतकं रिफ्रेशिंग दुसरं काही नाही. तुलसीदास आणि त्याच्याकडे आज बघण्याचा दृष्टिकोन. जेव्हा आपण दही घुसळतो आणि त्याचं मंथन करतो, तेव्हा त्याच्यावरती जे लोणी येतं ते ताजं असेल तर त्याला लोणी म्हणतात. आणि शिळं असेल म्हणजे काढून बाजूला ठेवलंय 2 दिवस तर त्याला हयंगव हा शब्द. म्हणजे रोज वाचलं तर नवीन काहीतरी लोणी बाहेर येतंय. त्याचं हयंगव कधीच होत नाही. पुण्यातला एक तरुण इलेक्ट्रिकल इंजिनियर जर्मनीमध्ये जातो, स्थायिक होतो आणि स्वतःचं भारतीयत्व शोधायला लागतो. काय साधारण बॅकग्राऊंड होती आणि तू जर्मनीपर्यंत कसा पोहोचलास? घरी पूर्णपणे मराठमोळं वातावरण होतं, पुण्यात वाढल्यामुळे. पण शाळा माझी इंग्रजी होती. 96 साली माझं 12वी झालं. त्यावेळेची जी परिस्थिती होती, त्याच्यामध्ये मला लिंग्विस्टिक्स करणं म्हणजे बायिंग अ डायरेक्ट पेड पासपोर्ट टू अनएम्प्लॉयमेंट, की त्याच्यात फारसा तेव्हा स्कोप नव्हता असा नाही, तेव्हा गैरसमजच होता, पण होता. आणि त्यामुळे मग सर्वसाधारणपणे करतात ते इंजिनिअरिंग मी केलं. मग पुढे नोकरीला लागलो आणि नोकरीच्याच अनुषंगाने मग जर्मनीला गेलो. म्हणजे गेली 21 वर्ष तू जर्मनीमध्ये बरोबर. राहतोस. एका बाजूनं प्रोफेशनल करिअर करत असताना आपला देश, आपली संस्कृती, आपला इतिहास या सगळ्याबद्दलची माहिती, ज्ञान मिळवावं असं कधी वाटायला लागलं? ह्याचं बीज अगदी लहानपणापासून होतंच, पण त्याचं काही फॉर्मल स्वरूपात शिक्षण घ्यावं असं हं, काही डोक्यात नव्हतं. हं. पण परदेशी गेल्यानंतर विशेषतः 2005 सालचा जो जर्मनी होता, तो आत्तापेक्षा खूप वेगळा होता. इतकं सगळं वेगळं होतं, की आपण नक्की इथे काय करतोय? हे लोकं काय आहेत? आपण त्यांच्यापेक्षा कसे सारखे आणि वेगळे आहोत? ही भुणभुण सारखी मनामध्ये लागली. त्यातनं कुठेतरी परत आपण कोण आहोत ह्याचा शोध असा प्रवास झाला असावा. पण तो सगळाच द्राविडी प्राणायाम होता. म्हणजे ती एक किपलिंगची मला वाटतं कविता आहे, "व्हॉट डू दे नो ऑफ इंग्लंड इफ दे ओन्ली इंग्लंड नो." हं. की भारतात राहून भारताविषयी समज असणं आणि भारताबाहेर जाऊन एका त्रयस्थ दृष्टीने, क्रिटिकल दृष्टीने सुद्धा भारताकडे बघणं, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याकडे मग माझा मार्ग किंवा मोर्चा वळला. आणि मग पहिली पायरी कोणती होती? मी ज्या शहरात राहायचो तेव्हा म्युनिकला होतो मी. तिथली लायब्ररी, त्या लायब्ररीमधनं पुस्तकं आणणं आणि मग तिथल्या युनिव्हर्सिटीशी संपर्क केला तेव्हा ते म्हणले, की "तुला तर जर्मन येत नाही, त्यामुळे मग इथे तुला मास्टर्स करता येणार नाही आणि मास्टर्स करायचं असेल तर तुझी ह्युमॅनिटीजमध्ये डिग्री नाही. मग तुला आधी बी-ए करायला लागेल, मग एम-ए." तर बरं. म्हणलं हे सगळं म्हणजे परत बी-ए पासून शिक्षण त्यामुळे तो विचार मग मागे पडला. कामाच्या ओघाने आम्ही म्युनिकवरनं बॉनला राहायला आलो. तर तिथे सहज फिरता-फिरता एक साउथ एशियन म्हणजे त्याला तिथे इंडॉलॉजी म्हणतात. तर अबटायलुंग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इंडॉलॉजी अशी पाटी दिसली. तर सहज मी तिथे प्रोफेसरांना भेटायला गेलो. तर त्यांनी पण मला म्युनिकला जे सांगितलं होतं तेच सांगितलं, की तुला जर्मन एकतर आलं पाहिजे आणि तुझं बॅचलर्स झालेलं नाहीये. पण इथे एक गेस्ट स्टुडंट म्हणून कॉन्सेप्ट आहे. दर बुधवारी सकाळी 10 वाजता लेक्चर असतं. त्याला तू ये. हां, मग त्यांच्या लेक्चरमध्ये काय होतं? जेव्हा माझा पहिला दिवस होता, तेव्हा मेघदूत चालू होतं. जर्मनमध्ये म्हणजे संस्कृतमधला श्लोक वाचायचे आणि त्याची चर्चा जर्मनमध्ये व्हायची. पण त्यात अजून एक मुलगा होता, त्यालाही जर्मन यायचं नाही. त्यामुळे जर्मन इंग्लिश अशी त्याची चर्चा चालायची. आणि पहिले 2 बुधवार अर्थातच मी म्हणजे फक्त काय चाललंय, काय नाही हे बघण्यातच गेले. आणि तिसऱ्या बुधवारी तो जो दुसरा श्लोक आहे, आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम. तर त्याच्यात प्रथम दिवस आषाढातला म्हणजे पहिला, असं त्यांनी भाषांतर केलं. आणि मग त्यांनी विचारलं, की ह्याबद्दल कोणाला काही म्हणायचंय का? तर मी म्हटलं, की त्याची जी कॉमेंटेरियल ट्रेडिशन आहे, त्याच्यामध्ये प्रथम म्हणजे आषाढातला प्रमुख दिवस. दॅट नीड नॉट नेसेसरिली बी द फर्स्ट, बट द प्राईम डे ऑफ आषाढा. म्हणजे आषाढाच्या मधला दिवस जिथे धो-धो पाऊस येणं चालू होतं, असं त्या कॉमेंटरीमध्ये आहे, की ही एक शक्यता आहे. मग सेशन संपल्यानंतर आमचे जे सर होते ते म्हणले, "तू थांब जरा, आपण बोलूया." तिथनं त्या फॉर्मल एज्युकेशनचा प्रवास चालू झाला. मग त्यांनी ती बी-एची जी रिक्वायरमेंट होती, ती कॅन्सल करवून घेतली युनिव्हर्सिटीकडे जाऊन, की ह्याला बी-एला आत्ता 3 वर्ष घालवण्यात काही अर्थ नाही. ह्याला माझ्या वर्गात येऊन बसू दे. आणि मग तो फॉर्मली मी रजिस्टर्ड झालो बरं, मग आता मास्टर्स कशात करायचं हे कोणी ठरवलं? एकदा इंडॉलॉजी करायचं जेव्हा आपण ठरवतो, तेव्हा जर्मन इंडॉलॉजीची परंपरा ही प्रामुख्याने भाषिक इंडॉलॉजीची परंपरा आहे. म्हणजे आता आजकाल त्याला साउथ एशियन स्टडीज असं म्हणलं जातं, म्हणजे विशेषतः इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये. जिथे मंदिरं, मठं
तिथले संप्रदाय म्हणजे फील्ड वर्कवरती जास्त फोकस आहे. वेरॅज जर्मनीतली जी भारतविद्या म्हणजे इंडॉलॉजीची परंपरा आहे ती टेक्स्ट बेस्ड आहे खूप. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं टेक्स्ट घ्यायचं, त्या श्लोकाचा सगळं उलगडा करायचा, अनफोल्डिंग, अन्वय सगळे करायचे, अर्थ बघायचे. त्यामुळे इंडॉलॉजी म्हणल्यावर तिथे 2 ऑप्शन होते. एक म्हणजे बुद्धिस्ट स्टडीज आणि एक म्हणजे संस्कृत स्टडीज. मुळात महाराष्ट्रातनं येत असल्यामुळे आणि पुण्यासारख्या शहरात वाढलो असल्यामुळे स्वाभाविकपणे संस्कृतकडे ओढ जास्त होती बुद्धिझमपेक्षा. तर ह्या 2 ह्याच्यात मग म्हणलं आपण संस्कृत स्टडीज करूयात म्हणून मी तो मार्ग निवडला. बर. आणि त्याच्यामध्ये संस्कृत बरोबर एक सप्लिमेंटरी भाषा निवडायला लागते. तर मराठी निवडली तर त्यात नवीन काही म्हणजे कारण मातृभाषाच आहे ती म्हणून हिंदी निवडली मी. आणि संस्कृत आणि हिंदी अशा 2 भाषा घेऊन मग मी MA इंडॉलॉजी जर्मनीमध्ये केलं. आणि मग टेक्स्ट तिकडे तू कोणते ग्रंथ कोणते शिकलास? मी जेव्हा सेमिस्टर जॉईन केली तेव्हा कालिदासाचं रघुवंश चालू झालं. त्याच वेळेला हिंदीमध्ये रामचरितमानस. तिथे ते रामचरितमानसाचा फॉर्मल अभ्यास असं चालू झालं. आणि रघुवंशानंतर मग पुढच्या ह्याच्या शतपथ ब्राह्मण होतं. तर त्याचा संस्कृत, त्याचा बाज सगळा वेगळा आहे. आणि मग अश्वघोषाचं बुधचरित हे 3ऱ्या सेमिस्टरला. आणि इकडे सगळीकडे मानस आणि काही प्रेमचंदचे थोडे हे होते. पण मुख्य करून माच असं ते दोन्ही भाषांचा अभ्यास चालू होता. तार कुठे छेडली गेली? रामचरितमानस काहीतरी छान आहे असं बरोबर. वाटलं तुला? जेव्हा मी युनिव्हर्सिटीत विद्यापीठात एनरोल केलं, तेव्हा तो सगळा शॉकर होता अशा अर्थी की तो जो रसास्वादन आहे, ते तिथे नव्हतं. मग त्यातनं जो आनंद यायला पाहिजे, म्हणजे आषाढस्य प्रथम दिवस ते म्हणल्यानंतर ते जे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, ते उभं न राहता त्याचा रूट काय आणि मग त्याचा लटलकार काय आणि हे सगळं आवश्यक आहे. पण ती रसनिष्पत्ती येत नव्हती. आणि दुसरीकडे आपली पाळंमुळं शोधत असताना म्हणजे असं एक म्हणतात की द उपनिषद्स टीच यू ॲज अ टीचर, द गीता ॲज अ फ्रेंड अँड द भागवत ॲज अ लवर. तर हे 3 ग्रंथ त्या पद्धतीने तुम्हाला ती शिकवण देतात. पण ते संवाद करत नव्हते माझ्याशी. हम्म. म्हणजे उपनिषद वाचल्यानंतर हे सगळं ठीक आहे, पण हे मी माझ्या आयुष्यात कसं आणू? गीता वाचल्यानंतर ऐकायला छान वाटते, श्लोक पाठ केल्यानंतर उच्चार स्पष्ट होतात, काही गोष्टी आपल्याला दैनंदिन आयुष्यात आणता येतात, पण तो ग्रंथ माझ्याशी बोलत नव्हता. आणि भागवत म्हणजे काहीतरी वेगळंच चाललं होतं. म्हणजे ते कळण्याइतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. आणि अचानक रामचरितमानस जेव्हा यायला लागलं, तेव्हा पण हे काय चाललंय म्हणजे आपण नक्की आपला वेळ वाया तर घालवत नाही होत ना, ही एक कुशंका, शंका मनात सारखी खेळत होती. भारतातून येताना मी संगीत बरंचसं त्या काळात MP3 रेकॉर्ड्स म्हणजे YouTube वगैरेवरती एवढं संगीत तेव्हा नव्हतं म्हणून घेऊन आलो होतो. तर त्याच्यात कुमार गंधर्वांचं बरंच कलेक्शन मी कॉलेजमध्ये असताना जमवलं होतं. त्याच्यात तुलसीदास एक दर्शन म्हणून त्यांचं एक 1.5 तासाची मैफिल झाली होती. त्याचं रेकॉर्डिंग मला मिळालं होतं. ते ऐकत असताना त्याच्यात अगणित रवी शशी शिवचतुरानन बहुगिरी सरित सिंधू महिकानन हे राम जेव्हा आईला म्हणजे कौसल्येला विश्वरूप दर्शन दाखवतो तोंड उघडून त्याचं वर्णन होतं आणि ते त्यांनी कल्याण रागात गायलंय. ते आणि जेव्हा धनुष्य तोडतो शिवधनुष्य ती भैरवी, हे 2 ऐकल्यानंतर हे काहीतरी वेगळं आहे. ह्याच्यात काय होतंय ते मला सांगता येत नाहीये शब्दात, पण त्याचा परिणाम कुठेतरी खोलवर होतोय हे जाणवत होतं. बर. आणि ती प्रोसेस सगळी खूप कन्फ्युजिंग होती, की नक्की आपल्याला हे आवडतंय, पण का आवडतंय, काय आवडतंय आणि हे माझ्याशी काय संवाद साधतंय ह्याचं एक्सप्रेशनच नव्हतं. म्हणून मग मी ते टेक्स्ट शोधायला लागलो, की नक्की कुठल्या संदर्भात हे आहे. आणि मग ते गाण्यातलं जे टेक्स्ट आहे, ते वाचल्यानंतर कळायचं, की वाह! वाह! गाण्यातला अर्थ कळला. ते गाणं जे गायलंय त्यांनी तेही कळलं. मग आपण आधीपासून वाचायला लागूया म्हणलं तर परत ते सगळे दरवाजे बंद होत होते. असं शोध चालू असताना वृंदावनला अखंडानंद सरस्वती म्हणून एक मोठे थोर संत पुरुष होऊन गेले. त्यांनी 87 साली देह ठेवला. त्यांचं जे इच्छापत्र आहे, त्यात त्यांनी लिहिलं होतं, की माझं जे काही रेकॉर्डिंग्ज आहेत त्याच्यावर कोणाचाही कॉपीराईट नाही. ते सगळ्यांना फुकट उपलब्ध करून द्यावे. म्हणून ते YouTubeवरती हळू यायला लागले होते. दॅट वॉज अ कंप्लीट आय ओपनर. म्हणजे त्याला फ्लडगेट्स उघडले म्हणतात तसं होतं ना. MA झाल्यावरती हा अभ्यास मात्र चालू आहे. हो, हो. मग तुला कधी असं वाटलं की आता पुरेसं रामचरितमानस मी घेतलंय आतमध्ये, आता मी ते बोलायला हरकत नाही? एकतर पुरेसं घेतलेलं नाहीये. हं. आणि दुसरं म्हणजे की हे आपल्याला इंटरेस्ट आहे म्हणजे प्रत्येकाला असेलच असं नाही. पण माझा एक अतिशय जवळचा स्नेही सुश्रुत वैद्य, त्याच्याशी ह्याबद्दल बरीच चर्चा व्हायची आणि तो नेहमी म्हणायचा की तू ह्याच्याबद्दल बोललं पाहिजेस. आणि माझ्या बहिणीने मग लग्गा लावला शेवटी की तू ह्याच्याबद्दल बोलच. तिचा जो एक बुक क्लब आहे बाणेरमध्ये, तिथे मी पहिल्यांदा ह्याच्याबद्दल बोललो. ते लोकांना आवडलं आणि मग तो प्रवास तसा पुढे चालू आहे. तू संस्कृत शिकत होतास,
जर्मनीत जर्मन भाषेत आणि त्या प्राध्यापकांकडून पाश्चात्य विद्वान आपल्या भारतीय ग्रंथांकडे एका पद्धतीने बघतात. बरोबर. भारतीय म्हणून तुझी एक समज ही त्याच्यापेक्षा कशी वेगळी होती? एक प्रमुख फरक जाणवला की फ्रॅगमेंटेशन वर्सेस कन्सॉलिडेशन. म्हणजे प्रत्येक गोष्टीची चिरफाड आणि हे दुसऱ्यापेक्षा भिन्न कसं आहे हे दाखवणं, आणि हे भिन्न असलं तरी ते एकात्म आहे की दृष्टी, हा एक प्रमुख फरक होता. दुसरा फरक म्हणजे खूप जिथे माझं मलाच स्ट्रगल करायला लागलं तो डिवोशनच्या बाबतीत होता, भक्ती. म्हणजे ज्ञानेश्वर किंवा ह्यांच्याबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा आपण ज्याला समाधी म्हणतो त्याला तिथे ते रिच्युअल सुइसाईड, म्हणजे इंग्लिशमध्ये तो शब्द वापरतात रिच्युअल सुइसाईड. तर तो मला खटकायला लागला की ज्ञानेश्वरांची एक रिच्युअल आत्महत्या होती असं म्हणण्यासारखं आहे ते. पण नुसतं पटून न पटून उपयोग नाही, त्याचं एक आर्टिक्युलेशनही आलं पाहिजे की असं ते का पटत नाहीये. सेकंडरी लिटरेचर वाचताना असं लक्षात आलं की दे कन्सिडर डिवोशन ॲज अन इन्स्टंट इन टाइम, की त्यावेळेला ती भक्ती संप्रदाय तो तसा तसा झाला, त्याचे हे डायमेन्शन्स होते, त्यात एक रिच्युअल सुसाईड हे एक डायमेन्शन होतं. वेरॅज भारतीय म्हणून वी लुक ॲट इट ॲज अ स्पिरिच्युअल डिसिप्लिन, की भक्ती ही वैदिक काळात, पौराणिक काळात, आज आणि पुढेही सदैवच असणार आहे. त्याच्या छटा वेगवेगळ्या असतील पण त्याचा बेस बदलत नाही. म्हणजे ट्रान्झियंट जे आहे, जे बदलतं आणि जे स्थिर आहे, यातला एक विवेक जो आपल्याकडे भारतीय म्हणून रक्तात असतो तो तिथे नाहीये. त्यात त्यांचा दोष नाही, ह्यात आपला काही गुणही नाही. हे आणि तिथे मग एक एम्बॉडीड ट्रेडिशन आणि मिशनरी ट्रेडिशन हा बरं. फरकही मला कळला, की एम्बॉडीड म्हणजे तुम्ही जे वाचताय ते तुमच्या कृतीत आहे, नृत्यात आहे, संगीतात आहे, शेजघरात आहे, माजघरात आहे, देवघरात आहे. पण तिथे ते फक्त वर्गात. मग वर्गात आपण हे शिकलो आणि खातोय काहीतरी वेगळं, बोलतोय काहीतरी वेगळं, कपडे काहीतरी वेगळे आहेत. आणि म्हणून एकतर त्याच्यासारखं बनायचं ही एक मिशनरी ट्रेडिशन, किंवा जो दुसरा आहे ज्याचा मी अभ्यास करतोय त्याला आपल्यासारखं बनवायचं. ओके. ह्या दोन्ही पद्धतीने ती मिशनरी ट्रेडिशन एक होते, की बाहेरनं आतला अभ्यास आणि आतून आतला अभ्यास. रामचरितमानस तुला त्या अखंडानंद सरस्वती. सरस्वती ह्या गुरूंच्यामुळे काय वेगळं कळलं? आणि इथं आपण थोडं तुलसीदासांकडे येऊ, की एका बाजूला निर्मिती आहे आणि दुसऱ्या बाजूला निर्माता आहे, म्हणजे तो बरोबर. कवी आहे. तो कवी आणि त्याची निर्मिती ह्याच्याकडे तू आज कसा बघतोयस? दुसऱ्या प्रश्नाकडे मी आधी येतो, की आपण मराठीत सुद्धा सहज शब्द वापरतो, पुराणातली वांगी, पुराणमतवादी. आणि हे जास्त करून आपण नेगेटिव्ह छटेने वापरतो, की तो पुराणमतवादी आहे, त्याच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. पण पुराण उघडून आपण जर खरंच वाचायला लागलो तर त्याच्या इतकं रिफ्रेशिंग दुसरं काही नाही. मी रामचरित मानसाबद्दल पण माझाच तोच एक किंतु होता सुरुवातीला, माझा स्वतःचा होता, की हे आज आपण आधुनिक काळामध्ये जर्मनीत राहत असताना हे काय करतोय आणि ह्याचा आपल्याला उपयोग काय आहे. पण मी म्हणलं तसं की ते फ्लडगेट्स उघडले आणि उपनिषदं जी सांगत होती किंवा गीता जे सांगण्याचा प्रयत्न करत होती ते वागण्यात माझ्या तो बदल येत नव्हता. पण द मानस वॉज ट्रान्सफॉर्मेटेड. म्हणजे आपण काय आहोत, आपले इश्यूज काय आहेत, गुणदोष काय आहेत, आपल्यात बदल कसा होऊ शकतो हे ऑब्जेक्टिव्हली करणं आणि हे नॅचरली होत जाणं, हा जो फरक आहे तो त्या मानसाने केला की इट क्लेन्झेस यू, इट वॉशेस यू. ज्ञानेश्वरी जे करते माऊली, मानस इज लाईक अ मदर. म्हणजे ते जे ओंजारून गोंजारून समजून सांगणं आहे, की हां. कुठेही म्हणजे जे श्रेयस आहे ते प्रेयस करून सांगणं, की कुठेही हार्श शब्द नाही. जे जे काय कठीण आहे ते अतिशय सुतासारखं, मोरपिसासारखं मऊ करून सांगणं. वाह! म्हणजे ज्ञानेश्वरी वाचताना जे होतं, की अंगावर शहारे येतात, की हे काय चाललंय, 16 वर्षाचा माणूस हे लिहून गेला आणि आणि म्हणून ती माऊली झाली. बेसिकली द मानस वॉज हॅव्हिंग द अफेक्शन ऑफ अ मदर, which is now preparing me to embrace the lover of the भागवत. की मी मगाशी जे म्हणलं की तयारीच नव्हती भागवताकडे जाण्याची, हो, कारण ह्यामध्ये भक्तीच आहे ना. प्रामुख्याने भक्ती. पण तुलसीदास आणि त्याच्याकडे आज बघण्याचा दृष्टिकोन, जेव्हा आपण दही घुसळतो आणि त्याचं मंथन करतो, तेव्हा त्याच्यावरती जे लोणी येतं ते ताजं असेल तर त्याला लोणी म्हणतात. आणि शिळं असेल म्हणजे काढून बाजूला ठेवलंय 2 दिवस तर त्याला हयंगव हा शब्द आहे. म्हणजे रोज वाचलं तर नवीन काहीतरी लोणी बाहेर येत आहे. त्याचा हयंगव कधीच होत नाही. तुलसीदासांची जी मानस लिखाणाची कल्पना आहे, म्हणजे ते स्वतःच त्यात ते म्हणतात, म्हणजे हा काही माझा त्याच्यावरचा टेक नाहीये, की नाना पुराण निगमागम संमतम यद रामायणे विगदितम क्वचित अन्यतोपी. की मी नाना निगम, आगम म्हणजे वेद आणि वेदेतर वाङ्मय, पुराण, अनेक रामायण यातनं मला जे भावेल ते मी घेतलंय
आणि स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, मी स्वतःच्या सुखासाठी ही रघुनाथ गाथा भाषेमध्ये म्हणजे अवधी भाषेमध्ये अतिमंजुलम आत नव्हती, जिथे जिथे मला ताणाविषयी वाटली, जिथे जिथे मला ती गोड लागली, ती घेऊन मी ताणलेली आहे. तू आत्ता जे तुलसीदासांचं वचन हो, म्हणाला ते संस्कृत संस्कृत मधलं आहे. पुढे त्यांनी लिहिलंय ते अवधी. अवधीमध्ये हो लिहिलंय. हो, म्हणजे तुलसीदासांना संस्कृत उत्तम येत होता. म्हणजे ते विद्वान होते का? त्यांची कशी पार्श्वभूमी? ऐतिहासिकदृष्ट्या बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा जन्म आहे. एका पंडित कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. पाठशाळेत संस्कृतचं त्यांचं अभ्यास होता आणि बऱ्याच आख्यायिका आहेत, की त्यांनी रामायण त्यांच्या गुरूंकडनं 108 वेळा ते शिकले आणि प्रत्येक वेळा नवनवीन अर्थ त्याच्यातनं येत गेला आणि मग सरतेशेवटी त्यांनी रामचरितमानस लिहिलं. त्यांचे इतरही बरेच ग्रंथ आहेत. म्हणजे विनयपत्रिका आहे, ज्याचा बाज आहे किंवा त्याचं जे टेक्स्चर आहे, ते मानसापेक्षा खूप वेगळं आहे. आणि राहून राहून मला माऊलींची आठवण होते. म्हणजे अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी हे जसे टेक्स्चर वाईज 2 वेगळे ग्रंथ आहेत, तसंच मानस आणि विनयपत्रिकेचं नातं आहे. पण बरवई रामायण आहे, कवितावली आहे, गीतावली आहे, वैराग्य सांदीपानी आहे, असे त्यांचे अनेक ग्रंथ आहेत. काळ काय होता तुलसीदासांचा? 1590-96 या सुमारास मानस संपलं. म्हणजे साधारण 16वं शतक काळात. आणि ते त्यांनी अवधी भाषेमध्ये हो. का लिहिलं बरोबर. याबद्दल काही उपलब्ध आहे? म्हणजे ते काही बोलले त्यावर? आय थिंक मोटिवेशन तेच होतं, की जे लोकांना ॲक्सेसिबल नाही आहे, पण जे अमृत आहे, तो कलश उघडा करून वाहता करणे. आणि त्यांनी नुसतं अवधीमध्ये लिहिलेलं नाही, त्यांनी ब्रजमध्ये पण लिहिलेलं आहे. म्हणजे उत्तर प्रदेशचा आपण जर बेल्ट घेतला, तर वरचा दोआब जो आहे यमुनेच्या आजूबाजूचा, म्हणजे दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश, तिथे ब्रज बोली आहे, म्हणजे सूरदासांची भाषा. आणि खाली अवध म्हणजे आजची अयोध्या, तिथे अवधी आहे. तर ह्या दोन्ही भाषात त्यांनी लिहिलेलं आहे. मानस अर्थातच अवधीमध्ये आहे. पण गीतावलीमधली काही गीतं ही ब्रज भाषेत आहेत. वाल्मिकींचं रामायण आणि तुलसीदासांचं रामचरितमानस एक कथा आहे. तर मग ती 2 व्हर्जन्स आहेत, 2 दृष्टिकोन आहेत. काय आहे नेमकं? तुलसीदासांचंच वचन आहे रामचरितमानसामध्ये, हरी अनंत हरी कथा अनंता, की हरी जर अनंत असेल तर त्याची कथा एक असू शकत नाही, त्या कथाही अनंत आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. ह्याच्याकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे वाल्मिकी रामायण अप टू डेट करणं. पण माझ्या मते वाल्मिकी रामायण हे रागाचं फ्रेमवर्क आहे आणि बंदिशी ज्या लिहिल्या जातात त्या रागात, ती आपली रिजनल रामायण आहे. म्हणजे माडगुळकरांचं गीत रामायण असेल, की वाल्मिकी रामायणाचा जो राग आहे त्याची ही मराठी बंदिश आहे, ही अवधी बंदिश आहे त्यांनी मानलेली. वाह! म्हणजे प्रत्येक बंदिश तोच राग गाते, पण त्या बंदिशीत तो पूर्ण राग नाहीये. ॲट द सेम टाइम एक बंदिश दुसऱ्या बंदिशीसारखी नाहीये. त्यामुळे ना ते ट्रान्सलेशन आहे, ना त्याच्यावरती काही टीका आहे, ना ती वेगळीच काहीतरी कथा आहे. फ्रेमवर्क रागाचं दिलेलं आहे वाल्मिकी रामायणाचं. त्याच्यात त्यांची क्रिएटिव्हिटी, तो राग कसा फुलवायचा, तो कुठल्या बंदिशीतनं फुलवायचा, त्यात सगळ्या छटा दाखवायच्या का रागाच्या, जे वाल्मिकी रामायण करतं, का फक्त भक्ती घेऊन तीच एक छटा प्रमुख करून बाकी सगळ्या त्याला सेकंडरी करायच्या. बंगालमध्ये रामायण आहे, आपल्याकडे एकनाथांचं रामायण आहे, रामदासांची अनेक रामायण आहेत. तर त्या प्रत्येक बंदिशी आणि एक रागाचं फ्रेमवर्क असं आपण त्याच्याकडे बघू शकतो. पण मग असे प्रसंग आहेत का, की जे वाल्मिकी रामायणात आहेत, पण तुलसी रामायणात नाही आहेत रामचरितमानस? खूप आहेत. म्हणजे ॲक्ट्स ऑफ ओमिशन आणि कमिशन दोन्ही आहेत. म्हणजे वाल्मिकीत नाहीत पण इथे आहेत अच्छा. आणि वाल्मिकीत आहेत पण इथे नाहीत. आणि एकीकडे तुलसीदासांकडे आपण खूप भक्तिरसाने ओतप्रोत कवी असं म्हणतो. पण ते कालिदासांवरती पण जाता जाता एक कटाक्ष टाकून जातात. वाल्मिकी रामायणामध्ये जे गंगावतरण आहे त्याच्या जवळपास 6-7 सर्गाभर ती कथा आहे. म्हणजे ते भगीरथ प्रयत्न झाले, अंशुमान, मग ते कशी ती गंगावरनं आली वगैरे. तर तुलसीदास त्याचं एक अर्धालिक वर्णन करतात, की ही गंगावतरणाची कथा सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळे ह्याबद्दल मी काही तुम्हाला जास्त सांगत नाही, असं म्हणून ते संपवतात. पण ह्याचा दुसरा अर्थ असा, वाल्मिकी रामायण घेताना त्यातलं काय फोकसमध्ये आणायचं आणि काय बाहेर ठेवायचं, त्यावेळेच्या समाजाला त्यातलं काय महत्त्वाचं आहे, असं कुठेतरी त्यांचं गणित चालू असेल का, हा प्रश्न पडतो बरेच प्रसंग वाचल्यानंतर. वाल्मिकींचे प्रभू श्रीराम, तुलसीदासांचे प्रभू श्रीराम आणि कबीराचे दोहे ज्याच्यावरती आहेत, तो शेले विणणारा राम. हे 3 राम कसे आहेत? वाल्मिकी रामायणातला जो राम आहे, हं. तो अर्थातच मी म्हणलं तसं ती रागाचं फ्रेमवर्क घालून देणार आहे. हां, की हे असा हा राग आहे. म्हणजे आता सीता ही रावणाची मुलगी होऊ शकत नाही. म्हणजे काही रामायणात ती होते. पण भारतीय परंपरेत
जी रामायणं आहेत त्याच्यामध्ये ती जनरली होत नाही, किंवा राम आणि लक्ष्मण हे साडू नाही होऊ शकत, ते भाऊच आहेत. म्हणजे रागाचे जे काही नियम आहेत की आरोह अवरोह आहेत, किंवा लंका ही रावणाचीच असते, हो. तिथे रामाचं राज्य नसतं, अयोध्येत रावण येत नाही. मग हे ते रागाचे आरोह अवरोहाचे नियम आहेत. बरं. आपण एक आता अहल्या उद्धाराचाच प्रसंग घेऊ, तो फार फार गंमतशीर आहे. आता त्याच्यामध्ये परत आपल्या परंपरेचं मला वैशिष्ट्य जाणवतं हे, की आपल्याकडे सकाळी ज्या आपण पूजतो स्त्रिया, अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा, तर ह्या पंचकन्यांमध्ये ती ऐस्मरण नित्यम महापातकनाशनम. आता ही अहल्या वाल्मिकी रामायणातली कोण आहे, तर गौतम ऋषींची पत्नी आहे. गौतम ऋषींची पत्नी असल्या कारणाने ती ही स्वतः साध्वी आहे, म्हणजे अतिशय उत्तम शिकलेली आणि गुरुतुल्य अशीच आहे. तिला भेटायला इंद्र येतो आणि इंद्राबरोबर तिचा संयोग होतो. वाल्मिकी रामायणामध्ये अहल्येला इंद्र कोण आहे हे माहिती असतं, पण ती दुर्मती असं तिला म्हणलेलं, की तिची मती फिरते आणि ती त्याच्याबरोबर पुढे जाते आणि मग गौतम ऋषी तिला शाप देतात वगैरे. वाल्मिकी रामायणातली ही जी कथा आहे ती तुलसीदासांनी सांगितलीच नाहीये. म्हणजे काय सोडायचं याचा पण विवेक त्यांचा फार गंमतशीर आहे. म्हणजे आता राघवौ तू ततस्तस्याः पादौ जगृहतुस्तदा स्मरन्ती गौतमवचः प्रतिजग्राह सा च तौ. हा वाल्मिकी रामायणातला श्लोक आहे. याच्यामध्ये अहल्या हिची शिळा झालेलीच नाहीये. अहल्या ही अदृश्य होऊन राहते आणि राम आणि लक्ष्मण तिच्या पाया पडतात. आपल्याला कथा माहीत काय आहे, की ते तिला स्पर्श करतात आणि मग तिचा उद्धार होतो. पण वाल्मिकी रामायणात एकतर तिची शिळा झालेली नाहीये, हे दोघंही तिच्या पाया पडतात. मग ती परत अदृश्य झालेली परत दृश्य होते आणि मग ती त्यांचं स्वागत करते, त्यांना जे काय अर्घ्य पाद्य द्यायचंय ते सगळं देते आणि मग तिचा उद्धार होतो. ही कथा आहे. मानसामध्ये ती कथा पूर्ण वेगळी, तिची शिळा झालेली आहे. बरं. कालिदास म्हणतात ती शिलामयी आहे. म्हणजे परंपरेमध्ये सुद्धा कथा कशी बदलत जाते, की मूळ वाल्मिकी रामायणात तिची शिळा झालेलीच नाही. कालिदास म्हणतात की ती शिलामयी आहे, शिळेसारखी आहे. अध्यात्म रामायणात तिची शिळा झालेली आहे, तीच तुलसीदासात पुढे येते. आणि मग त्या शिळेचा जेव्हा ते स्पर्श करतात, पण तो स्पर्श शिळेला होतो, अहल्येला नाही. आणि मग त्या शिळेतनं अहल्या येते. म्हणजे ती दॅट शिळा ॲक्ट्स ॲज अ बॅरियर बिटवीन द फूट टच ऑफ राम अँड साध्वी अहल्या. असंही आपल्याला त्याच्याकडे बघता येईल. आणि वाल्मिकी रामायण हे अतिशय, ज्याला आपण हिंदीमध्ये दो टूक आहे, डायरेक्ट आहे. म्हणजे त्याच्यात काही आगेपिछे नाही. इंद्र आणि गौतम ऋषींचा आपण आता प्रसंग बघितला, तर आता इंद्राचा मुलगा जयंत, हनुमान, जेव्हा सीता मातेकडे जातात आणि सांगतात की ही मुद्रिका मी दिली, पण आता तुमची काहीतरी मला ओळख द्या, कारण मी राहून राहिलो वानर. तिकडे गेल्यानंतर प्रभू राम मला विचारतील की तू भेटलास कशावरनं, काहीतरी मला त्याचं हे दे, की साक्ष दे की तू खरंच सीतेला भेटून आलास. म्हणून सीता चुडामणी काढून देते आणि तो म्हणतो हे पुरणार नाही, कारण चुडामणी तू जर माया सीता असशील तर तू अशी गोष्ट सांग की ती फक्त तुला आणि प्रभू रामांना माहिती आहे. तर मानसामध्ये सीता म्हणते तू त्यांना फक्त शुक्रसूत म्हणजे इंद्राचा मुलगा जी आहे त्याची कथा सांग, बाकी ती काहीही सांगत नाही. आणि हनुमान म्हणतो ठीक आहे सांगतो. आता ही कथा काय आहे, तर ही कथा अशी आहे की जयंत कावळा हा सीतेच्या स्तनद्वयामध्ये त्याच्या चोचीनी चोच मारतो. जेव्हा राम आणि सीता थोडेसे शांतपणे एकमेकांच्या मांडीवर डोकं टेकून झोपलेले असतात, त्या रक्ताचे थेंब रामापर्यंत जातात आणि त्यांनी राम जागे होतात आणि गवताच्या पाताचं ब्रह्मास्त्र करून त्या कावळ्यावर सोडतात, की तू माझ्या पत्नीला त्रास असा देत असशील तर तुला ही शिक्षा भोगायला लागेल. म्हणून त्याचा मृत्यू होणं अटळ असतं, पण मग तो बाबा पुत्या करून त्याचा उपश्राप घेतो आणि म्हणून त्याचा एक डोळा तो बाण खातो आणि म्हणून जयंताला, म्हणजे जो कावळा आहे त्याला आपण एकाक्ष म्हणतो. तर हा जयंता कावळ्याची ती गोष्ट आहे. आता सुंदरकांडामध्ये सीता हनुमानाला ती आहे तशी सांगते, की असं असं झालं, तो कावळा आला. हे जे सगळं वर्णन आहे मी आता सांगितलेलं, हे सीता माता हनुमानाला वाल्मिकी रामायणामध्ये सांगते. तुलसी रामायणामध्ये ते फक्त इंगित करतात, की असा असा प्रसंग झाला, हे तू रामाला जाऊन सांग. पण तो काय प्रसंग आहे हे जेव्हा तो प्रत्यक्ष घडतो तेव्हा आपल्याला ॲज अ रीडर, वाचकाला, श्रोत्याला, सहृदाला तो कळतो आणि त्याच्यात चोच ही सीतामातेच्या पायावर मारली जाते. हा तुलसी रामायणातला आणि वाल्मिकी रामायणातला फरक आहे. म्हणजे त्या रागदरीतनं कुठला कवी काय घेईल, तर मला वाटतंय प्रत्येक जण हा वाल्मिकीशी संवाद साधतोय. म्हणजे वाल्मिकींनी सांगितलंय की हे सगळं तुम्हाला मटेरियल आहे, त्याचं काय पक्वान्न बनवायचं तुम्ही बघा.
आणि ह्यातलं मी हे जिन्नस का घेतलं आणि ते जिन्नस का सोडलं, हा संवाद तो कवी वाल्मिकी बरोबर करतोय. कबीराचा राम परत एक फार वेगळा राम आहे. माडगुळकरांच्या कवितेनी तुम्ही म्हणालात की कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम. पण कबीराचा राम हा कौसल्येचा राम नाहीये. म्हणजे कबीरजी म्हणतात की राम हे 4 प्रकारचे आहेत. राम निरंजन न्यारा रे, की तो निरंजन आहे आणि बाकी सगळा हा अंजनाचा पसारा आहे. म्हणजे जग, माया हा राम नाही. तुम्ही त्याला मंदिरात शोधता, दशरथाचा मुलगा म्हणून शोधता, तो राम नाही. माझा राम हा निराळा आहे. म्हणजे थोडक्यात तो निर्गुण आहे आणि नेती-नेती ही जी शिकवण आहे, त्या पथडीतनं जाणारा हा कबीराचा राम आहे. पण त्याला गदिमांच्या कवितेनी कौसल्येचा राम केलेला आहे. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम. कबीरजी स्वतः म्हणतात, की हा दशरथ पुत्र राम हा माझा राम नाही, माझा चौथा न्यारा राम आहे. म्हणजे ही अतिशय भाबडी भक्ती आणि त्यातनं थोडासा समाजाचा होणारा ऱ्हास हे बघितल्यामुळे असेल कदाचित त्यांनी तो जिन्नस घेतला आणि बाकीचे जिन्नस सोडले. पण एक आपल्याकडे परंपरा अशी आहे की ते भेद न दाखवता सब सयाने एक मत, म्हणजे कबीर जे म्हणतायत आणि तुलसीदास जे म्हणतायत हे काही फार वेगळं नाही, अशी आपली परंपरा एक सांगते. पण अर्थात त्यांच्या काव्यामध्ये तो फरक आहे. इतका छान पद्धतीने किंवा त्याच्या खोलात जाऊन आम्हाला सांगतोयस, त्यामुळे तुझा अभ्यास तर आम्हाला दिसतोच आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो, की या रामचरितमानस सारखा 16व्या शतकाच्या सीमेवरती लिहिला गेलेला ग्रंथ आहे. त्याचा आम्हाला आज फरक काय पडणार आहे? एक म्हणजे जेंडरचा इश्यू जो आहे, की रामायण आम्ही का वाचायचं, की त्यात सीतेची अशी सगळी अग्निपरीक्षा वगैरे हेळसांड झालेली आहे आणि आम्हाला हे आज आधुनिक जगात मान्य नाही. म्हणजे कोणालाच हे मान्य होणार नाही, की हे काय चाललंय. प्रश्न हा आहे माझ्या मते, की ह्याच्याकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो आणि दृष्टी जी आहे ती आपली काहीतरी आधुनिक आहे आणि ती त्या टेक्स्टमध्ये आपण सरमिसळ करून ॲड करतोय का ती टेक्स्टमध्ये आहे पण आपण बघायला विसरलोय. हे तुलसीदासांकडनं आपण शिकू शकतो. त्या बंदिशीची रचना करताना इतक्या अद्भुत जागा त्यांनी त्यात शोधलेल्या आहेत, की ती गाता येणं कठीण आहे. म्हणजे आता हा रामसीतेचा प्रश्न आपण घेतला, तर ते म्हणतात की गिरा अरथ जल वीची सम कहियत भिन्न न भिन्न, की राम आणि सीता कोण आहेत हा प्रश्न याज्ञवल्क्य आणि भारद्वाज संवादामध्ये रामचरित मानसात येतो. त्याच्यात तुलसीदासजी म्हणतात की गिरा आणि अर्थ म्हणजे तुम्ही जे बोलताय ते आणि त्यातला अर्थ आहे मला एक पावशेर वाणी आणि पावशेर अर्थ करून दाखव बरं, असं नाही होत. म्हणजे वाणी आणि अर्थ हे हातात हात घालून जातात किंवा मला दागिना फक्त दे सोनं त्यातलं काढून टाक असं नाही होत. दागिना आणि सोनं हातात हात घालून जातात. जल वीची सम, की पाणी मला बाजूला काढ, म्हणजे गंगेचा जो ओघ आहे तो मला फक्त पाहिजे, तरंग नको. जल वीची, वीची म्हणजे तरंग. गिरा आणि अर्थ आणि पाणी आणि पाण्यावरचे तरंग हे जसं म्हटलं तर भिन्न आहेत पण ऍक्च्युली ते एकच आहे. काही आता भिन्न न भिन्न. राम आणि सीता हे असे आहेत. वाह! आता ही मांडणी माझी नाही, ही मांडणी तुलसीदासांची आहे. ही त्या बंदिशीतली जागा आहे. कुमार गंधर्व जसं म्हणतात, की मी नोटेशन उघडलं तर काहीतरी वेगळंच आहे आणि आजचे गायक काहीतरी वेगळंच गातात आणि म्हणून मी त्या जुन्या बंदिशी पुन्हा गायल्या. हे जे कुमारजींनी केलं तेच रामचरित मानसाच्या बाबतीत किंवा वाल्मिकी रामायणाच्या बाबतीत तुलसीने केलं. आज तुलसीदासांचं आपण जेव्हा रसग्रहण करतो तेव्हा प्रत्येक रसग्रहात ते त्या त्या पद्धतीने करत असतो. सांगायचा मुद्दा असा, की नवीन काळामध्ये आपण त्याच्यापासून काय घेऊ शकतो हा प्रश्न होता. तर स्त्री आणि पुरुष हे मुळात एक आहेत. ती जी अग्नी परीक्षा आहे ती माझ्यातल्या स्त्रीची आहे आणि ते जे पौरुष आहे ते माझ्यातलं पुरुष आहे. तुलसीदास स्वतः सांगतात ते दोन्ही एक आहेत. आय एम नॉट मेकिंग अप माय स्टोरीज. ती बंदिशीतली जागा घेऊन बाकीच्या बंदिशी कशा खुलवायच्या हे आज आपण घेऊ शकतो. आणि मग जर का आपण असं म्हणलं की राम आणि सीता हे मुळात आपल्यात आहे, तर परत आरोप होऊ शकतो की अरे ही तर आधुनिक दृष्टी आहे काहीतरी, असं काही रामायणात नाही. विनयपत्रिकेत एक पद आहे, त्याला द इंटरनल रामायण. रावण जो आहे ते सगळे आपले षड रिपू आणि हे सगळे मिळून ती 10 तोंड आहे. ती जी लंका आहे ती आपली सगळी आज आईस्क्रीम खाऊ, उद्या गुलाबजाम खाऊया, ज्या प्रवृत्त्या नाचतात तिकडे तिकडे, ते लंकेतलं सोनं आहे. अशा पद्धतीने त्यांनी ते रामायण सबलाईम सबलाईम करत नेलंय, की ते सगळं रामायण आपल्या आत घडत आहे. आणि ही सीता जी आहे त्याची तिसरी पायरी म्हणजे ती माया आहे. भगवंतापासून जोपर्यंत तुम्ही मायेचा पडदा वेगळा करत नाही तोपर्यंत भगवंताशी तुम्ही एक होऊ शकत नाही. ह्या 3 पायऱ्या तुलसीदास स्वतः मानसामध्ये लिहितात सीतेबद्दल. आणि आपण अजून झगडतोय की अग्निपरीक्षा का झाली, कशी झाली? ती दृष्टी त्यांनी दिलेली आहे मानसामध्ये. हे आज आपण घेऊ शकतो. मग आता आपण ह्या मुद्द्याकडे येऊया, की एकतर हा ग्रंथ गेली अनेक शतकं
जनमानसावरती राज्य करतोय. हो. आज कुठेही तुम्ही उत्तर भारतामध्ये गेलात, शेकडो हजारोच्या संख्येने लोक हे ऐकायला येतात. बरोबर? संपूर्ण हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये. बरोबर. काय जादू आहे ती? वेगवेगळ्या लेयर्सवरती ती जादू आहे. एक त्याची म्युझिकॅलिटी, दुसरं त्याचा इझी ॲक्सेस. म्हणजे शत्रुघ्न हे म्हणायला अवघड आहे. त्याला तुलसीदास करून टाकता तरी पुसूदन. म्हणायला सोपा आहे, अर्थ तोच आहे. आणि इतके सोपे शब्द ते आणत जातात त्या भाषेमध्ये. सो एक त्याची म्युझिकॅलिटी, दुसरं त्याचा सोपेपणा, तिसरं त्याचं कथेचं सौंदर्य. म्हणजे इतक्या अद्भुत गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मगाशी आपण बोलताना म्हणालो, की आईचं जे प्रेम आहे, वात्सल्य, ते तुम्हाला आयुष्यभर पुरत नाही. कधीतरी पिढीच्या फरकामुळे ते निघून जाणार आहे. पण तो एक पाया तयार करतं एका पित्यासाठी, एका मित्रासाठी, एका प्रेमीसाठी. तो पाया हे मानस तयार करतं. मानसामध्ये बरेच वेळेला असं होतं, की ते ऐकून कधी आपल्याला आपल्यात बदल झाला हेच कळत नाही. तर ती त्याची दुसरी ताकद आहे. ताकद आहे. आता थोडंसं उदाहरणं घेऊया. मगाशी आपण बघितलं, की वाल्मिकी रामायणामध्ये जी कथा आहे, त्याच्यात अहल्येची शिळा होत नाही. पण आता शिळा झाली, तर त्या शिळेने काही पोएटिक स्पेस मिळते का? आणि ती तुलसीदासांनी कशी एक्सप्लोर केली आहे ते आपण बघू. केवट प्रसंग जो आहे, जेव्हा नदी ओलांडायची असते, म्हणजे ह्यांचं अयोध्येतनं अरण्यात वाटचाल चालू झाली आहे, नदी आली आहे. त्या नदीच्या पडावावरती केवट आहे आणि केवट सांगतोय, की केवट म्हणजे तो नावाडी असतो. नावाडी. नावाडी. आणि राम म्हणतात, की आता चला काय चाललंय, म्हणजे आता आपण नावेत बसून पुढे जाऊ. जायचंय मला, नाही तर गावकरी अयोध्येवासी येतील परत माझ्या शोधात. मला लवकर पुढे अरण्यात जायचंय. केवट म्हणतो, नाही, मला तुमचं पद्यपूजन करायचंय. आणि राम म्हणतात, की हा काय वेडेपणा आहे, म्हणजे तू इथे नावाडी आहेस, मला पलीकडे जाऊ दे. तर त्याचं हे केवटाचं उत्तर आपण बघूया. मागी नावन केवटु आना, कहई तुम्हार मरमु मैं जाना, चरण कमल रज कहूं सबु कहई. तर मागी नाव ना केवटू आणा. केवटाला रामचंद्रांनी नाव मागितलं, मी आणणार नाही. कही तुम्हार मरुमे जाना. तुमचं रामचंद्र जे सांगणं आहे, भले तुम्ही अयोध्येचे राजा असाल, पण इथला नदीवरचा राजा मी आहे. तुमच्या सांगण्यातलं ती नाव मागवण्याचं मर्म मला कळलेलं आहे, असं केवट सांगतोय. कही तुम्हार मरमु मैं जाना, चरण कमल रज कहूं सबु कहई, मानुख करनी मोरी कछु अहई. चरण कमल रज कहूं सब कहई. तुमच्या चरण कमलाच्या रजामध्ये काहीतरी गडबड आहे. मला सगळे सांगतात मानुष करनी मुरी कछू आहेत. तुमचं जे पावलं आहेत त्याच्याची धूळ आहे, त्याच्यात काहीतरी गडबड आहे, ती जादूची बुटी आहे. मानुख करनी मोरी कछू हई, छुअत सिला भई नारी सुहाई, पाहन तेन काठ कठिनाई. छुअत सिला भई नारी सुहाई. तुम्ही शिळेला पाय लावला तर त्यातनं नारीच निर्माण झाली, अशी आख्यायिका पसरलेली आहे तुमच्याबद्दल. छुअत सिला भई नारी सुहाई, पाहन तेन काठ कठिनाई, तरणी मुनी घरनी होई जाई, बाट परई मोरी नाव उडाई, एही प्रतिपालऊ सब परिवारू, नहीं जानऊ कछु अरु कबारू, जो प्रभु पार अवसी गाचहू. पाहन तेन काठ कठीणाई. पाहन म्हणजे पाषाण, शचा ह झालाय. तर पाषाणापेक्षा काठ म्हणजे काष्ट तर काही कठीण नाही. त्यामुळे तुम्ही दगडाची नारी केलीत तर माझ्या नावेवर तसाच पाय ठेवला तर त्याची स्त्री तयार होईल. छुअतसिला भई नारी सुहाई. एक सुंदर नारी तयार तर होईल, पण माझ्या घरी माझी स्त्री आहे, मी दुसरी स्त्री घेऊन मी करू काय? आणि माझं एकमेव जे उदरनिर्वाहाचं साधन आहे तेही तुम्ही काढून घेताय. हे तुमचं छल मी कधीही सहन करणार नाही. ती आधी मला धूळ झाडू दे, म्हणून पाय धुऊ दे. हे जे त्यांचं एकमेकांबद्दलचं जे प्रेम आहे, गोइंग बॅक टू आवर अर्लियर क्वेश्चन, हेही आपण शिकू शकतो, की हा अयोध्येचा राजा आणि हा साधा केवट, तो राजाला असं बोलतोय, राजा प्रेमाने पाय धुवून घेतोय. म्हणजे तुमच्या सोशल स्टेटस पलीकडे जाणारे अतिशय स्नेहाचे आणि सौहार्दपूर्ण संबंध. आणि ही पोएटिक स्पेस आली का? तर त्या शिळेमुळे. क्या बात आहे. दुसरं ह्या इमेजमध्ये आपल्याला काय दिसतंय, की दोन हत्ती आहेत बाजूला, एक शेषनाग आहे, खाली एक छोटंसं कासव आहे, पाण्यात नदी आहे, आणि तिकडे वानरसेना सगळी जमली आहे. राम आणि लक्ष्मण इथे बसलेले आहेत, दोघं जण. हे दोन हत्ती आहेत, वानरसेना, आणि इथे हे अतिशय अँग्रीली, चिडून हे सगळं सैन्य इकडे चाललेलं आहे. काही नैसर्गिक वेशात आहेत, बेबी क्लोथ्स मध्ये त्यांच्या, आणि काही सगळ्या तामझामासकट आहेत, पण सगळे वानरच आहेत. पलीकडे ही रावणाची लंका आहे. तर आता हे काय चाललंय इथे? आणि हे रामचरित मानसातलं कुठला टेक्स्टला रिफर करतंय? तर हे सुंदरकांडातला एक प्रसंग आहे.
आता ही इतकी सुरेख कल्पना आहे, ही वाल्मिकी रामायणात नाही. ही तुलसीदासाची स्वतःची प्रतिभा आहे. तुलसीदास काय म्हणतायत, की आता हे रामाचं सैन्य सगळं हल्ला करायला पलीकडे चाललेलं आहे. आता आपली कल्पना अशी आहे, की एक कच्छप कासव आहे, सर्वात खाली म्हणजे मिथिकल कल्पना जी आहे, त्याच्यावरती शेषनाग उभा आहे आणि त्या शेषनागाच्या फण्यावरती सगळी पृथ्वी आहे. शेषफण्यावर धरणी. शेषफण्यावर धरणी आणि तो शेष जो आहे तो ह्या कच्छपावर म्हणजे कासवावर उभा आहे. तर ही कल्पना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आता त्याचा कवी काय जादू करतो, की हे सैन्य इकडे तडातड पलीकडे चाललेलं आहे. त्यांनी दिग्गज सगळे आरडाओरडा करायला लागले. चिक्कर ही दिग्गज डोल महिगिरी लोल सागर खर भरे. चिक्कर ही दिग्गज. तर ते 2 हत्ती आपण जे बघितले हो. ते दिग्गज आहेत खरं तर. आकाशातले जे 8 दिग्गज आहेत, दिशांचे गज, ते चिक्कार करायला लागले, की हे सैन्य सगळं चाललंय, त्याचे जे कंपन येत आहेत त्यांनी ते घाबरले आणि ते दिग्गज आकाशात चिक्कार करायला लागले. चिक्कर ही दिग्गज डोल महिगिरी. मही जी आहे ती डोलायला लागली. मही मही म्हणजे धरणी. धरणी धरणी. पृथ्वी. डोलायला लागली ह्या सगळ्या सैन्याच्या भारामुळे. चिक्कर ही दिग्गज डोल महिगिरी लोल सागर खर भरे. मन हर्ष सब गंधर्व सुरमुनी नाग किन्नर दुखटरे. मन हर्ष सप गंधर्व सुरमुनी नाग किन्नर दुखटरे. पण वरती देवांना, गंधर्वांना, सगळ्यांना आणि मुनी लोकांना आनंद झाला, की आता रावणाचा नयनाट होणार. त्यामुळे ते सगळे आनंदले. मन हर्ष सब गंधर्व सुरमुनी नाग किन्नर दुखटरे. कट कट ही मरकट बिकट भट बहु कोटी कोटीन धावही. जय राम प्रबल प्रताप कोसलनाथ गुणगण गावही. कट कट ही मरकट, जी सगळी बानर सेना आहे ते कटकट कटकट दात चावायला लागले. ओ. बिकट भट बहु, ते अतिशय खतरनाक असे सैनिक वाटू लागले. कोटी कोटीनं धावई, कोटी कोटीच्या संख्येमध्ये ते पलीकडे धावायला लागले. जय राम प्रबल प्रताप कोसलनाथ गुणगण गावही. मे हेल राम, विक्ट्री टू राम असं म्हणत म्हणत ते पुढे जायला लागले. सही सकन भार उदार अहिपती बार बार हिमोहई. गह दसन पुनि पुनि कमठ पृष्ठ कठोर सो किमी सोहई. सही सकन भार उदार अहिपती. हा अहिपती जो आहे, हा शेष जो नाग आहे तो मुळात उदार आहे, पण त्याला सुद्धा हा भार सहन होईना. तोही मोहित झाला, की इतकी वर्ष युग मी ह्या पृथ्वीला तोलून धरला आणि आज अचानक मला काय झालं. गही दसन पुनि पुनि कमठ पृष्ठ. खाली जो कासव आहे त्याचे दात तो त्या कासवाच्या पाठीवरती मारायला लागला, कारण तोल जात होता. गह दसन पुनि पुनि कमठ पृष्ठ कठोर सो किमी सोई. आता ते कमठ पृष्ठ जे आहे, कासवाची जी पाठ आहे ती कठोर आहे आणि त्यामुळे हे वर्ण सेना चालली आहे, त्याच्यावरती दिग्गज ओरडतायत, पृथ्वी हलतीये, डोंगर हलतायत, सागर खवळलाय आणि हा जो सर्पराज आहे तो त्या कासवाच्या पाठीवरती आश्रयाला दात रोवतोय. हे किती सुंदर चित्र आहे असं तुलसीदास म्हणतात. का? गह दसन पुनि पुनि कमठ पृष्ठ कठोर सो किमी सोहई. रघुबीर रुचिर प्रयाण प्रस्थिती जानी परम सुहावनी. जनु कमठ खर पर सर्पराज सो लिखत अबिचल पावनी. रघुबीर रुचिर प्रयाण प्रस्थिती जानी परम सुहावनी. सगळ्यांना कळलाय दॅट ट्रान्सेंडेंट हिस्ट्री इज इन द मेकिंग. हा न भूतो न भविष्यती असा प्रसंग घडतोय, की रामाचं सैन्य पलीकडे चाललेलं आहे आणि त्यामुळे हा मोहित झालेला शेषनाग नाटक करतोय. तुलसीदास म्हणतायत, जनु कमठ खरपर सरपराज सो लिखित अबिचल पावनी, की ह्या इतिहासाची कुठेतरी नोंद झाली पाहिजे आणि म्हणून तो हे मोहित होण्याचं नाटक करून त्या कडक पाठीवरती त्याच्या फण्यानी हा इतिहास कोरून लिहितो. ही जी कल्पना आहे, ह्याला तोडच नाहीये काही आणि ही खास तुलसीदासियन फ्लेवर आहे ह्याला, की काहीतरी कुठला तरी प्रसंग घ्यायचा आणि त्यातनं अशी जादू निर्माण करायची की आपण त्यात हो, म्हणजे नाहीतर म्हणजे वानरांचं सैन्य लंकेकडे कूच करत झालं. उत्तरेमध्ये फार इंटरेस्टिंग म्हण आहे, की हे काय रामायण रामायण घेऊन बसलायत तुम्ही. एक था राम, एक रावणना, एक था खत्री म्हणजे क्षत्रिय, एक बामनना, ब्राह्मण दुसरा रावण. इनने इनकी नार चुराई, ह्यानी ह्याची बायको पळवली. इनकी उनसे हुई लढाई, म्हणून ह्यानी त्याच्याशी युद्ध केलं. इतनी सी तो बातन्ना, एवढीशी तो गोष्ट होती. तुलसी लिख गया पोथन्ना. तर आपल्या परंपरेकडे एका ह्युमरनी बघण्याची कपॅसिटी सुद्धा ही भारत आहे. मी आता तुझा ऐकत होतो आणि तू एखाद्या कीर्तनकारासारखा त्याच्यावरती भाष्य करत होतास, पूर्णपणे त्याच्यामध्ये मग्न होऊन. तेव्हा मला एका बाजूने असं जाणवत होतं, की ही तुलसीदासाची भाषा ही तुझी मातृभाषा नाही.
जर्मन ही तुझी मातृभाषा नाही. इंग्रजी ही सुद्धा नाहीच. मातृभाषेत तू आत्ता आमच्याशी हे सगळं बोलतोयस, तेव्हा मला खूप वेळेला आता असा संभ्रम निर्माण होता, की ही अवधी तर तुझी मातृभाषा नाही. तर मला वाटतं ही जी एकात्मता आहे, ती फार महत्वाची आहे, की भाषांचं सौंदर्य मग इथे श्याम आहे तो श्याम आहे. हे आम्ही जर लक्षात घेतलं, तर या भाषा भगिनी का आहेत? बरं. भारतीय भाषांमधल्या, हे आमच्या सहजपणे लक्षात येईल. हे सगळं करत असताना तू आत्ता भावनेने ओथंबलेला आहेस, पण तुझी बुद्धी पण चालतेय. तर बुद्धी आणि भावना यांचा समतोल तू या अभ्यासामध्ये कसा राखतोस? तर याचं उत्तर तुलसीदासांनीच परत दिलेलं आहे. ज्ञान आणि भक्ती ह्या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. म्हणजे एकाशिवाय दुसरं शक्यच होत नाही. तुम्ही नुसतं ज्ञान घेऊन पुढे गेलात, तर आपण शेवटी जीव आहोत. आपलेही षडरिपू आहेत. मोह, माया, मद, मत्सर, द्वेष, लाभ सगळं आपल्यात आहे. त्यातनं बाहेर पडायचं असेल, तर तो भक्तीचा पाया पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे उत्तरेमध्ये गौडीय वैष्णविझम जे आहे, ती पूर्णपणे भक्तीकडे जाणारी परंपरा आहे. पण महाराष्ट्रामध्ये माऊलींची, एकनाथांची ही जी ज्ञानोत्तरा भक्ती आहे, की ज्ञान करत, करत, करत भक्ती, भक्ती करता, करता, करता ज्ञान आणि त्याच्यात परत तुलसीदास म्हणतात, "तुलसीदास कह चिद्विलास जग, बूझत बूझत बूझे." की विश्व जे आहे हा चिद्विलास आहे. सगळंच ब्रह्माचं स्वरूप आहे. पण ते समजत, समजत, समजत जातं आणि हे समजत, समजत, समजत जाण्यासाठी भक्ती आहे. आणि काय समजायचंय ते ज्ञान आहे आणि ते गिरा अर्थ जल बीची सम कहियत भिन्न न भिन्न. ते पण भिन्न नाहीयेत. जर तुलसीदास आजच्या काळात जिवंत असते, तर आधुनिक भारतामध्ये रामचरितमानस हे त्यांनी कसं समजावलं? त्याचं उत्तर परत मानसामध्येच आहे. परहित सरिस धर्म नाही भाई, परहितासारखा दुसरा धर्म कोणताच नाही मित्रा. परपीडा सम नाही अधमा. परपीडन याच्यासारखा अधर्म सुद्धा दुसरा कोणताही नाही. या एका ओळीत आज आपल्याला काय रामायणातनं घेता येईल म्हणजे ह्याचा विस्तार बराच आहे. त्यांनी कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. पण मला वाटतं ह्या ओळी हो. अगदीच स्पष्टपणे आपल्याला सांगतात. या सगळ्या प्रवासामध्ये ना, तू व्यक्ती म्हणून काय बदललास? नाव फक्त ते राहिलं. म्हणजे संतोष गोखले ही आयडेंटिटी फक्त ती राहील. बाकी आपल्यातले दोष हे म्हणजे आपण मराठीत म्हणतो, की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. तशी सगळी मुसळ दिसायला लागली आणि जेव्हा रावणाचं वर्णन यायला लागलं, त्याचा दंभ, मला वाटायला लागलं, की आपण फारच फॉल्टी आहोत. आणि पण जेव्हा मी वाराणसीला गेलो, तेव्हा तिथल्या ते म्हणते, की मानस वाचताना ही प्रक्रिया होतेच होते. की जे म्हणून वर्णन यायला लागतं रावणाचं किंवा इतर सगळ्या तिथे आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसायला लागतं. आज आपण जाहिराती बघतो हे सर्फ आहे आणि एरियल आहे आणि हे आहे, तर हे मनाचं डिटर्जंट आहे. आणि जितके वेळा आपण मन त्यात बुचकळू, तितकं ते स्वच्छ होत जातं आणि मन आपलं निर्मल झालं असं आपल्याला कधीच वाटत नाही आणि वाटलं तर काहीतरी गडबड आहे. म्हणजे संत असतील एखादे तर ते विरळ पण आपल्यासारखे समाजामध्ये राहणारे जे लोक आहेत, ते कधीच होत नाही. मग ते रिपू परत आपल्याकडे येतात. परत त्यांच्याशी आपलं ते इंटरनल रामायण मगाशी आपण जे म्हणलो ते बॅटल चालू राहतं. भगवद्गीतेमध्ये तू म्हणालास तसं अदंभ, अमानित्व या सगळ्या भावना आलेल्या आहेत. आपण परंपरेकडे कसं बघावं? तर मला वाटतं परंपरेने जेव्हा ती निर्मिती केली तेव्हाच आत्मज्ञान आणि आत्मबोध हाच प्रधान हेतू ठेवला होता. आणि आजही आपल्याला तो हेतू बदलायचं कारण नाही, हे तुझ्या अनुभवातून आम्ही तो केस स्टडी म्हणून जरी घेतला, तरी आम्हाला कळतं, की परंपरेचा उपयोग आम्हाला सहयोगासाठी करायचा आहे आणि सहयोगातून आम्हाला एकात्मतेकडे जायचं आहे. राम आणि सीता, स्त्री आणि पुरुष, निसर्ग आणि मानव ह्या गोष्टी वेगळ्या दिसल्या तरी त्या वेगळ्या नाहीच आहेत. भाषा सुद्धा वेगळ्या दिसल्या तरी त्या वेगळ्या नाही आहेत. सूर वेगळे वेगळे भासले तरी ते वेगळे नाही आहेत. आपली संपूर्ण परंपरा असं सांगते की विविधतेमधली एकात्मता हाच खरा या संस्कृतीमधला राम,
हा राम एका इंजिनियरला जेव्हा सापडतो, तेव्हा त्याला स्वतःच्या नावातच असलेला संतोष नव्याने कळायला लागतो आणि तो संतोष आज त्याने आपल्यापर्यंत पोहोचवला. आपल्यालाही आपली परंपरा नव्याने भेटली. शिकतो आपण ते असतं ज्ञान. पण दर्शन ह्याचा अर्थ आहे इन्साईट. दर्शन याचा अर्थ आहे व्हिजन. तेव्हा संतोषला मिळालेली व्हिजन, त्याला झालेलं दर्शन, त्याने त्याच्या शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि सांगितलं, अशा अर्थानं दर्शन घेतलं तर राम कुठे नाही, राम सर्वत्र भेटेल.